MIDC सुद्धा तुम्ही एक पत्रकारांनी शोध घ्यावा. नर्सिंग कॉलेजसाठी प्लॉट जो अलॉट झालेला आहे तिथं बेकायदेशीरपणे डांबरीकरणाचा एक विषय चालू आहे, म्हणजे प्लॅनचा. त्याचा देखील आपण शोध घ्यावा ना, काय ते. बाळासाहेब माने म्हणाले की ही सगळी पिल्लावळ आहे आणि बाकी सगळं चालू आहे, लाभार्थी आहेत. तर मुद्दा म्हणून सांगतो मी, मान्य उदयजी सामंत साहेब हे 2004 साली आमदार झाले. मी 2001 साली नगरसेवक झालो. बाबू माप 2002 साली पंचायत समिती सदस्य झाले. तेव्हा उदय सामंत साहेब जिल्हा युवकचे अध्यक्ष होते आणि आपला मित्र आमदार व्हावा सुदेश मयेकर हे देखील आमच्याबरोबर होते, ते देखील नगरसेवक झाले होते. सांगायचा उद्देश काय, उदय सामंत साहेब जेव्हा आमदार नव्हते तेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी होतो आणि आपला मित्र आमदार व्हावा म्हणून एक जी इच्छाशक्ती होती आमची, त्या इच्छाशक्ती असणाऱ्यापैकी आम्ही सर्व आहोत. आमच्या इच्छाशक्ती असेल, त्यांची स्वतःची इच्छाशक्ती असेल, सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर 16 ऑक्टोबर 2004 रोजी उदय सामंत आमदार झाले. आणि मुद्दाम सांगावं असं वाटतं, त्यावेळी जे त्याचे जे मित्र होते ते आजपर्यंत त्याच्याबरोबर आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांनी माणसं जोडलेली आहेत. आजही 20-25 वर्ष झाली तरी तेच मित्र त्याच जोमाने त्याच ताकदीने काम करतायत. तशीच जनता देखील त्यांच्यावर, कार्यकर्ते पदाधिकारी आजही सर्व त्यांच्यावर, ही त्यांची ताकद आहे. एवढंच बाळासाहेब माने आपण लक्षात ठेवावं.